नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे की MCR चे पीजी ऍडमिशन प्रोसेस जे आहे 2024-25 चे, तर त्याचा फॉर्म फिल कसा करायचा, त्याचबरोबर त्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर प्रथमतः तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला MCR पीजी ऍडमिशन सर्च करून तुम्हाला वेलकम टू MCR ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तुमची ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे ती तुमची ओपन होईल. त्याचबरोबर ऍडमिशन 2024-25 वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला येथे पोस्ट ग्रॅज्युएशन ऍडमिशन 2024-25 दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन ऍग्रिकल्चर पोस्ट ग्रॅज्युएशन ऍडमिशन लिंक यावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला असं पेज तुमचं ओपन होईल. तर तुमची आता काय झाली, रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली. तर रजिस्ट्रेशन करायचं आहे. नक्की तुम्हाला काय करायचं आहे, द ऍप्लिकेशन फॉर द पीजी ऍग्रिकल्चर ऍडमिशन विल स्टार्ट फ्रॉम 18 सप्टेंबर 2024. तर तुमचे 18 तारखेपासून सुरू झालेले आहे. तर तुम्हाला वर न्यू रजिस्टर वर जाऊन काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं की इथे तुम्हाला पहिला तुम्ही जो फॉर्म फिल केला आहे, तुमचा PGCET ऍप्लिकेशन नंबर तुमच्या त्या फॉर्मवर असेल किंवा स्कोर कार्डवर असेल, तर तो तुम्हाला काय करायचा आहे, या बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आहे, तर तुमची डेट ऑफ बर्थ तुम्हाला काय करायची आहे, त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला सर्च करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ते सर्चवर क्लिक केल्यानंतर तुमचा पीजी आणि तुमची बर्थ डेट टाकून तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं पेज आहे तर ते ओपन होणार आहे. तर ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे जे की मार्क्स असतील सगळे तुमचे येईल. तुमचं जेंडर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलला, तर तो OTP तुम्हाला काय करायचा आहे, तेथे बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर व्हेरीफाय OTP यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. तुमचा क्वेश्चन काय आहे, तुमचा क्वेश्चन तुमचा बेस्ट फ्रेंडचा नेम असेल तर तुम्हाला बेस्ट फ्रेंडचा नेम टाकायचा आहे. तो काय पासवर्ड आहे तो तुम्हाला पासवर्ड टाकून कन्फर्म पासवर्ड टाकून काय करायचं आहे, तुम्हाला रजिस्टर. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन कराल, त्यावेळेस तुमच्या पुढे असे हे पेज ओपन होईल. तुम्हाला पहिल्यांदा तुमचं सीट नंबर, फॅकल्टी नेम आणि CET स्कोर तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर पर्सनल डिटेल मध्ये तुम्हाला मिस्टर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेटचं फुल नेम टाकायचं आहे. तुमचं जेंडर काय आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID. त्याचबरोबर तुमच्या फादरचं फुल नेम टाकायचं आहे. त्यानंतर तुमचे फादर्स काय करतात ते तुम्हाला फादरचं ऑक्युपेशन टाकायचं आहे. त्यानंतर मदर मेडन्स फुल नेम हा तुम्हाला कंपल्सरी नाही, टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर मदर प्रेझेंट फुल नेम तुम्हाला टाकायचं आहे. हे तुमची पहिलं पेज. त्यानंतर तुम्हाला ऍड्रेस टाकायचा आहे. तुम्हाला ऍड्रेस तुमचा जो काही ऍटपोस्ट असेल तो, त्याचबरोबर तुमचं स्टेट, तुमचं डिस्ट्रिक्ट, तालुका, सिटी आणि पिनकोड तुम्हाला काय करायचं आहे, टाकायचं आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी अँड अदर रिझर्वेशनचा फॉर्म तुमच्या पुढे ओपन होईल. तुम्हाला पहिला ऑप्शन आहे कॅन्डिडेट इज डोमासाईल ऑफ. तर तुमच्याकडे महाराष्ट्राचं तुम्ही रहिवासी आहात की आउटसाइड ऑफ द महाराष्ट्र आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर डोमासाईल तुमचं परमनंट आहे की रेसिडेंट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुमची रिलिजन्स काय आहे, हिंदू, मुस्लिम जे असेल ती टाकायची. त्यानंतर तुमची रिझर्वेशन कॅटेगरी तुम्हाला सर्च करायची आहे, ओपन आहे की SC आहे, ST हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, तुम्हाला ती कास्ट तुम्हाला तिथे टाईप करायची आहे. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर येस किंवा नसेल तर नो करा. त्याचबरोबर डू यू हॅव नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे का, तर आहे, असेल तर येस करा. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर येस, नसेल तर नो करा. त्यानंतर अदर रिझर्वेशन डिटेल, आर यू द सन ऑर डॉटर्स ॲज ए फ्रीडम फायटर्स, तुम्ही फ्रीडम फायटरचे मुलगा किंवा मुलगी आहात का, असेल तर येस किंवा नसेल तर नो करा. तुम्ही ए पर्सन विथ डिसॅबिलिटी, तुम्ही अंध अपंग असाल तर किंवा PWD कॅन्डिडेट्स असाल तर येस करा किंवा नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुमचे पॅरेंट्स म्हणजे तुमचे वडील तुमचे एक्स सर्व्हिसमॅन आहेत का, असेल तर येस, नसेल तर नो करा. त्याचबरोबर तुम्ही PAP प्रकल्पग्रस्त दाखला तुमच्याकडे अवेलेबल आहे का, आणि असेल तर त्यावर तुमचं नाव आहे का हे चेक करून घ्या, तरच तुम्ही येस करा. तुमचं जर नाव त्याच्यावर जर नसेल
तर तुम्ही त्याचा डायरेक्ट नो करून टाका, तुमचा फॉर्म ग्रॅव्हन्सला पडू शकतो. त्यानंतर तुमच्याकडे शेतकरी असल्याचा दाखला आहे का, यू आर द ऍग्रिकल्चरिस्ट तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर यू आर ऑर्थन, तुम्ही अनाथ आहात का, अनाथ असाल तर येस, नसेल तर नो करा. त्यानंतर वेटेज डिटेल, तुमच्याकडे एनसीसी किंवा एनएसएस चं सर्टिफिकेट आहे का डिग्री प्रोग्राम मधलं, असेल तर येस, नसेल तर नो करा. त्याचबरोबर यू हॅव पार्टिसिपेट्स इन डिबेट इझी अँड इलोकेशन कॉम्पिटिशन ऍट द ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी और कॉलेज ऍट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवल ड्युरिंग युअर्स डिग्री लेवल. तुमच्या डिग्रीच्या लेवलमध्ये तुमच्याकडे त्या कॉम्पिटिशनचे जर सर्टिफिकेट्स अवेलेबल असतील तर येस करा, नसेल तर तुम्ही नो करा. त्यानंतर तुमचं स्पोर्ट डिटेल, सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर स्पोर्ट डिटेल तुम्हाला विचारतील. you have you participates in any sport at the international level, national level, state level or अश्वमेध स्पोर्ट्स टुर्नामेंट्स, असेल तर येस, नसेल तर नो करा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमची क्वालिफिकेशन डिटेल विचारली जाईल. तुमचं जिथे अंडर ग्रॅज्युएशन झालं आहे त्या कॉलेजचं तुम्हाला नाव टाकायचं आहे, कॉलेज कुठल्या स्टेटमध्ये आहे, कॉलेजचा डिस्ट्रिक्ट, कॉलेजचा तालुका, कॉलेजची सिटी, कॉलेजचा पिन कोड. त्याचबरोबर तुम्ही बॅचलर डिग्री कोर्स कम्प्लीट कसा केलाय, बीएससी केलाय की बीटेकनी केलाय तो. त्याचबरोबर बॅचलर फॅकल्टी ऍग्रिकल्चर आहे, असेल तर ऍग्रिकल्चर टाका, ज्यांची फिशरी असेल त्यांनी फिशरी टाका. त्यानंतर सीजीपीए स्कोर, तुमचा ओव्हरऑल सीजीपीए किती आहे तो तुमच्या ग्रेड कार्डवर अवेलेबल आहे, तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर नंबर्स ऑफ इयर रिक्वायर टू कम्प्लीट यूजी डिग्री, तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन डिग्री कम्प्लीट करण्यासाठी किती वर्ष लागली ते तुम्हाला इयर्स तिथे टाकायचे आहेत. त्यानंतर आर यू एम्प्लॉय, तुम्ही एम्प्लॉय आहेत का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर फॅकल्टी इलिजिबल डिटेल्स, त्यानंतर तुम्ही इथपर्यंत सबमिट केल्यानंतर तुम्हाला इलिजिबल आहात का नाही हे समजेल. तुम्हाला ऍग्रिकल्चरचे आणि तुमचे हॉर्टिकल्चरचे मार्क्स तिथे येतील. तर तुमचे संपूर्ण ते 10 पॉइंट्स मध्ये काउंट होऊन मार्क येणार आहेत. तर तुम्हाला जर टोटल स्कोर जर 5च्या आतमध्ये जर असेल, 4 असेल, तर तुम्ही इथे नॉट इलिजिबलचा तुम्हाला रेड कलर मध्ये ऑप्शन दिसून येईल. तुम्ही जर 5च्या पुढे असाल तर इलिजिबल असे ऑप्शन दिसून येतील. जर तुम्ही इलिजिबल असाल तरच तुम्ही पुढचा फॉर्म फिल करू शकता. त्यानंतर तुम्हाला आता येथे प्रेफरन्स टाकायचा आहे. प्रेफरन्स टाकायचा आहे सिलेक्ट फॅकल्टी, तुम्हाला ऍग्रिकल्चर मधले सब्जेक्ट पाहिजे असतील तर ऍग्रिकल्चर सिलेक्ट करा, कुठला सब्जेक्ट पाहिजे तो ऍग्रोनॉमी सिलेक्ट करा आणि त्यानंतर सर्च करा. तुम्हाला येथे कॉलेज दिसेल, त्यावर प्लसच्या आयकॉनवर जाऊन क्लिक करा. तुम्हाला खाली तुमचे प्रेफरन्स टाकलेले जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमचा प्रेफरन्स टाकून झाल्यानंतर सेट प्रेफरन्स, तुम्हाला असा ऑप्शन येईल. तुम्हाला इथे काय करायचं आहे, प्रेफरन्स सेट करायचा आहे. 1 नंबरला कोणतं कॉलेज ठेवायचं, 2 नंबरला कोणतं, असे तुम्हाला प्रेफरन्स टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड फोटो अँड सिग्नेचर, तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. परंतु तुमचा जो फोटो आहे तो कमीत कमी 10 KB आणि जास्तीत जास्त 100 KB पर्यंत असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला येथे अपलोडच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे आणि साइनच्या इथे अपलोडच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, साइन क्लिक करायची आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहेत, तर तुम्हाला पहिल्यांदा डॉमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे. ते जर नसेल तर तुमच्याकडे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा बर्थ प्लेस सर्टिफिकेट असेल महाराष्ट्र राज्याचं, किंवा हे 2 तुम्हाला ऑप्शनला आहेत ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर डॉक्युमेंटची जी काही साईज आहे तर ती 1 MB पर्यंत असावी, 1 MBच्या पुढचे डॉक्युमेंट्स अपलोड होणार नाही. त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट्स काय आहे, मार्कशीट, ग्रेड कार्ड ऑफ यूजी डिग्री, तुम्हाला मार्कशीट किंवा ग्रेड कार्ड आहेत ते यूजी डिग्रीचे अपलोड करायचे आहेत. त्यानंतर मार्कशीट किंवा मार्कशीट ऑफ सीईटी एक्झामिनेशन कंडक्टेड बाय MEIU EB पुणे, जे की तुमची MCR ची जी काही मार्कशीट आहे सीईटी एक्झामिनेशनची, ती तुम्हाला मार्कशीट तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे. त्यानंतर कॉलेजचं किंवा इन्स्टिट्यूट लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट जे तुम्हाला भेटलं आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि डुप्लिकेट्स नॉट ऍक्सेप्टेड, जर तुमच्याकडे झेरॉक्स असेल, कलर झेरॉक्स किंवा डुप्लिकेट असेल तर ते तुमचं ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. त्यानंतर 5वं डॉक्युमेंट्स आहे कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी डिझायनेटेड इन द स्टेट, तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अपलोड करायची, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे,
जे की तुमचं व्हॅलिड असेल. त्याचबरोबर सर्टिफिकेट्स ऑफ ऍग्रिकल्चर सर्टिफिकेट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन लेटर अपेंडिक्स डी आणि अंडर टेकिंग इन अपेंडिक्स एफ हे 2 सर्टिफिकेट्स तुम्हाला कलर झेरॉक्स काढून तुम्हाला ते अपलोड करायचे आहेत. हे तुम्हाला कुठे भेटतील तर तुम्हाला वर दिसते डाउनलोड अपेंडिक्स डी सेल्फ डिक्लेरेशन सर्टिफिकेट्स, यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने काय होणार आहे, तुमचं अपेंडिक्सचं सर्टिफिकेट तुमच्या फोटो सहित येणार आहे. ते तुम्हाला त्याची कलर प्रिंट काढून तुम्हाला ते फिल करून अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अपेंडिक्स एफ कुठे भेटेल, इथेच भेटेल, यावर क्लिक करून तुम्हाला याची प्रिंट काढून तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एवढी प्रोसेस होती. आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे पे ऍप्लिकेशन फी चा ऑप्शन येईल. तो पेमेंट तुम्हाला करून तुम्हाला तुमचा लॉक ऍप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला MCR चा जो काही फॉर्म आहे तर तो भरायचा आहे. तर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर आपल्या खाली दिलेल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्ही जाऊन जॉईन व्हा. त्यावर तुम्हाला संपूर्ण अपडेट्स आपल्या भेटत राहतील. तर विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.